मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा सप्टेंबरच्या या तारखेला मिळणार. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. आता हप्ता हा सप्टेंबरमध्येच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण की काळच पोळा जो आहे तो झालेला आहे कालच. त्यामुळं शेतकरी बांधवांना आशा होती की पोळ्याच्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सणाच्या दिवशी हप्ता भेटायला पाहिजे, पण अद्यापही आलेला नाही. त्यामुळं आता हप्ता हा सप्टेंबरमध्येच मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या तारखेला मिळू शकतो अशी शक्यता आहे, तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्यामध्येच हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता भेटू शकतो. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. अनेक दिवसापासून शेतकरी बांधव ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7व्या हप्त्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे. शेतकऱ्यांनी या हप्त्याचे जे प्रश्न आहेत ते उपस्थित केले होते की तो हप्ता कधी मिळणार आहे. तो सप्टेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनल अद्यापही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत, ते म्हणजे 7व्या हप्त्यासाठी. अखेर हा 7वा हप्ता कधी मिळणार, काय आहे ही संपूर्ण बातमी. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा हप्ता जो आहे तो सप्टेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. आणि आर्थिक मदतीचा बदल झालेला आहे का, म्हणजे आर्थिक मदत जी आहे त्यामध्ये काही थोडाफार बदल झाले आहे का ते जाणून घेऊ. तर एकंदरीत पाहिलं तर आर्थिक बदल जो आहे तो मित्रांनो तेच आहे, कारण की वार्षिक जे आहे ते केंद्र सरकारकडून 12,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 12,000 मिळून 6,000 रुपये मिळून वार्षिक 12,000 रुपये भेटत असतात. 6,000 रुपये मिळून 12,000 रुपये हे वार्षिक भेटत असतात. एकंदर आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारचे 6,000 रुपये, राज्य सरकारचे 6,000 मिळून 12,000 रुपये पडत असतात. आणि अशाच पद्धतीने हे सुद्धा पडणार आहेत. आता एकंदरीत पाहिलं तर सप्टेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेला भेटू शकतो, तर पहिल्याच आठवड्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळण्याची शक्यता आहे. आणि अशा पद्धतीने हप्त्याचं आता थेट वितरण होऊ शकतं. धन्यवाद. जय शिवराय.